मित्र नमस्कार. राजा जेव्हा लाचार होतो आणि दुसऱ्या समोर किंवा शत्रूसमोर शरणागती पत्करतो तेव्हा जनतेनं त्याच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करावी किंवा जनतेला न्याय तो कसा देऊ शकेल असं पूर्वीच्या काळात एक म्हटलं जायचं. महाराष्ट्रात सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर चित्र याहून काही वेगळं नाही. ज्या विरोधी पक्षांनी निवडणुका झाल्यावर भाजपला प्रचंड मोठं यश मिळाल्यावर EVM घोटाळा, पैसे वाटून यश मिळवलं किंवा असे नानाविध आरोप होतात. त्यातल्या आरोप खरे की खोटे याविषयी मी त्यावेळी व्हिडिओ बनवलेले आहेत. पण आता व्हिडिओ आहे विरोधी पक्षांच्या बाबतीतला. हेच विरोधी पक्ष काही दिवसाने हे सगळे आपण केलेले आरोप विसरून जातात आणि एखाद्या लाचारासारखे सत्ताधाऱ्यांच्या दारात उभे राहतात की आम्हाला आत घ्या हो, आम्हाला आत घ्या हो, आम्हाला तुमच्या घरामध्ये येऊ द्या हो, असं लाचारासारखे उभे राहतात. तेव्हा प्रश्न असा पडतो की सत्ताधाऱ्यांनी जर अन्याय जुलूम केला जनतेवर तर जो विरोधी पक्ष खंबीर असायला हवा, ज्यांच्याकडे जनता न्यायासाठी दाद मागू शकते किंवा आमच्या बाजूनं उभं राहा असं सांगू शकते, तो विरोधी पक्ष जेव्हा लाचारीनं सत्ताधाऱ्यांच्या दारात उभं राहतो तेव्हा जनतेनं न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी असा प्रश्न जनतेला पडल्या वाचून राहत नाही. तर नेमकं काय घडलं आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी पुरती भुईसपाट झाली. थोड्या जागा मिळाल्या. त्यांचे आमदार एवढ्या कमी संख्येनं आले की राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी 7 पैकी एकच जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. याच्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. इतक्या कमी संख्येनं जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. लोकसभेमध्ये एवढा प्रचंड आत्मविश्वास कमावलेला महाविकास आघाडीला त्यांनी वेळीच यशाची धुंदीतून न उतरल्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये भुईसपाट व्हावं लागलं. हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. मित्रहो, आता प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर, आता बघा महत्त्वाचं सांगतो, लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर हेच विरोधी पक्षनेते म्हणत होते की आमची कामगिरी चांगली झाली, आम्ही सत्ताधाऱ्यांना धूळ चारली, आम्ही सत्ताधाऱ्यांना घरी बसवलं या महाराष्ट्रातील जनतेनं वगैरे वगैरे. अगदी बेंबीच्या देठापासून ते मीडियासमोर बोलायला लागले. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भुईसपाट झालेले विरोधी पक्ष मात्र हतबलतेने म्हणत होते की हा EVM घोटाळा आहे, आपल्या जनतेला लाचार बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आली वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या आहेत. असं नाही की विरोधकांचे आरोप खोटे आहेत. पण तरी मी विरोधी पक्षांचे कान का टोचतो ते तुम्हाला मी शेवटी सांगतो. तर मित्रांनो, हे सगळं आरोप करण्यात आले विरोधी पक्षांकडून आणि तेच विरोधी पक्ष निवडणुकीनंतर म्हणजे निवडणुकीचा ज्वर ओसरल्यानंतर आता सरकारच्या दारात उभे आहेत. कशासाठी ते पाहूया. मित्रहो, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर या विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली होती, म्हणजे महाविकास आघाडीतर्फे, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भाजपने मनाचा मोठा, सत्ताधारी म्हणजे भाजप, ते विरोधक असेल किंवा जनता असेल, शिंदे सेना असेल, अजित पवार गटाला सत्ताधारी म्हणतच नाही, ते सत्ताधारी म्हणजे भाजप असंच म्हटलं जातं लोकांकडून की भाजपने मनाचा मोठेपणा दाखवावा आणि विरोधी पक्ष नेत्याची निवड करावी. आता मित्रहो, विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी सुद्धा काही अटी असतात. त्या अटींमध्ये महाविकास आघाडीचा एकही पक्ष बसत नाही किंवा विरोधी पक्षच बसत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेता हे पद भाजपने असं हे ठेवलेलं आहे, काही तिथे भरती झाली नाही, रिकामं ठेवलेलं आहे. आता मित्रांनो, संविधानामध्ये एक चुकीची गोष्ट आहे. विरोधी पक्षातले 2 आमदार असोत, 10 आमदार असोत की 100 आमदार असोत, त्यांना कोणीतरी नेता निवडला पाहिजे ना. जसा विधिमंडळामध्ये प्रत्येक पक्ष त्यांचा नेता निवडतो. त्यांचा विधिमंडळातला जो स्पीकर असतो तो निवडतो. स्पीकर म्हणजे काय की तो त्या पक्षाची अधिकृत भूमिका मांडतो. तर असा एक नेता निवडायचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मग त्या पक्षाचे 4 आमदार असले तरीसुद्धा तो पक्ष त्याची निवड करतो. तसंच विरोधी पक्षाचे 10 आमदार असोत, 100 आमदार असोत की 15 आमदार असोत,
त्यांना त्यांचा नेता निवडीचा अधिकार असायला पाहिजे. विरोधी पक्षनेता म्हणजे काय असतं? विरोधी पक्षनेता म्हणजे काय असतं? तर जे विरोधी गट असतात त्यांचा एक नेता, जो त्यांच्या सगळ्यांची भूमिका मांडेल, जो पोटतिडकीनं भांडेल. असं बघा, आता संविधानामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. आता समजा भाजपचे आमदार मध्यंतरी जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं, त्यावेळी भाजपचे आमदार मेजॉरिटी होती त्यांची. शिंदे सेना उद्धव सेनेतून फुटून आली होती. त्यांचे आमदार तर तुम्हाला माहिती आहे कमी होते. तरीसुद्धा भाजपने शिंदे सेनेला मुख्यमंत्रीपद दिलं. हा त्यांना अधिकार आहे की शिंदे सेनेला स्वतःचं बहुमत नाही किंवा बहुमताजवळ जाणारा आकडासुद्धा त्यांचा नाही, तरीसुद्धा भाजपला अधिकार आहे की आपला मुख्यमंत्री न बसवता शिंदे सेनेचा मुख्यमंत्री बसवावा. बरोबर? मग विरोधी पक्षांनी नेता निवडायला अधिकार नसणं त्यांना हा कुठलं मोठं संविधान आहे असं, की एवढे आमदार निवडून आले तर विरोधी पक्षाचा नेताच निवडायचा नाही. आणि ह्या गोष्टी ज्या अलीकडच्या काळात काही ह्या होऊ लागल्यात, कालबाह्य होऊ लागल्यात, त्या बदलणं खरंच गरजेचं आहे. विरोधी पक्षांना नेताच नसेल तर ते कोणाकडे करणार? कारण प्रत्येक वेळी ते सरकारच्या दारी लाचार म्हणून उभे राहत राहणार की आमचा नेता निवडा. काय संबंध सत्ताधाऱ्यांचा येतो? ह्या सत्ताधाऱ्यांना अधिकारच नाही पाहिजे, स्पीकरना पण अधिकार नाही पाहिजे. मला सांगा, विरोधी पक्षांनी नेता निवडला तर सरकारला कोणीतरी धारेवर धरणार असणार आहे. आज विरोधक विस्कळीत झालेले आहेत आणि सत्ताधारी त्यांच्याकडे बघून असतात. जे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं हे लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं, पण तसं महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. महाराष्ट्रातले विरोधक फक्त मीडियासमोर येऊन बोलतात, पण सभागृहात फार भांडू शकत नाहीत, कारण त्यांचा नेताच नाही आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्र्या इतके त्यांना पॉवर असता म्हणण्यापेक्षा त्यांना हे असतं, त्यांना अधिकार असतात, त्यांना मानमराता बसतो विरोधी पक्षाच्या नेत्यांनासुद्धा. तोच हिरावून घेतला आहे सत्ताधाऱ्यांनी. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हा अधिकार विरोधी पक्ष आणि सभापतींचा आहे. सभापती त्यामध्ये लक्ष घालत नाहीत, विरोधक सभापतींना भेटत नाहीत, भेटले तर सभापती काहीतरी कारण सांगून पुढे जातात, न्यायालयात तर विरोधक जात नाहीत. या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेतेपद हे सध्या रिक्त आहे. हे पद सध्या रिक्त आहे. विरोधकही त्याबाबत अधिवेशन आलं की झोपेतून उठतात, इतर वेळी ते गांभीर्यानं बोलत नाहीत. ज्या EVM घोटाळा ह्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा बोला, त्या काही गोष्टी चुकीच्या नाही आहेत. पण महाराष्ट्रातली एक जनता, एक माणूस त्याच्यासाठी रस्त्यावर उतरला आहे का सांगा मला? कोणी उतरला नाही. मी तर असं म्हणेन की विरोधी पक्ष एवढं त्यांच्याकडे संख्याबळ कितीही असो, पण कार्यकर्त्यांची मोठी फौज अजूनही विरोधकांकडे आहे. त्यामुळेच त्यांच्या एवढ्या 40-50 का असत ना जागा ज्या निवडून आल्या, त्याच्यावरती त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. त्या कार्यकर्त्यांसोबत मुंबई गाजवा ना. जशी आरक्षणासाठी मुंबई हलवू शकतो कुठलाही समाज असेल किंवा कुठलेही असेल, तसं जनतेला सोबत घेऊन तुम्ही भांडा ना, मुंबई हलवून टाका. बघा विरोधी पक्षनेते पद कसं तुम्हाला मिळत नाही ते. पण असं होत नाही. ज्या गोष्टीसाठी भांडायला पाहिजे त्या गोष्टीसाठी भांडलं जात नाही. ही महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. सांगायला झालं मित्रांनो, तर ह्या विरोधी पक्षाला त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो निवडायला हवा. पण सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आल्यावर आम्हाला भाजपने मोठं मन दाखवावं आणि आम्हाला नेता निवडून द्यावा असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणं ही खूप मोठं वाईट गोष्ट आहे. संविधानाच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनेसुद्धा. मित्र हो, असा जर विरोधी पक्षनेता लेचापेचा असेल तर जनतेनं न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? किंवा सत्ताधाऱ्यांकडून जर अन्याय झाला तर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? सांगायचं झालं ह्याच्यामध्ये तर विरोधकांनी या गोष्टीवर खरंच रान उठवण्याची गरज आहे. महाराष्ट्राला रस्त्यावर आणण्याची गरज आहे. कारण अशाच गोष्टी जर घडत राहिल्या तर उद्या भाजपच्या मनात आलं तर भाजपचा एखादा नेता आणूनसुद्धा विरोधी पक्षनेत्यामध्ये बसवतील. विरोधी पक्षनेता म्हणून त्याची निवड करतील. कारण सगळेच जे अधिकार सत्ताधाऱ्यांकडे असल्यासारखे सत्ताधारी वागतात आणि विरोधकांकडे काहीच अधिकार नसल्यासारखे विरोधक वागतात. म्हणजे विधानसभेत नेमकी विधानसभा चालले की करमणुकीचे खेळ, हाच एक प्रश्न पडतो. हे सगळं पाहिल्यावर मीडियासमोर येण्यापेक्षा मी खूप वेळा म्हणतो की विरोधी पक्षांनी मीडियाचा नाद सोडून द्यावा. भाजपचे किती लोक त्यांच्या
त्यांच्या बाजूनं मीडिया वळवलेला आहे किंवा सारखे मीडियावर दिसतात, कोणी दिसत नाही. त्यांचं ते काम करतात, त्यांचे जे काही छुपे अजेंडे असतात ते छुपे अजेंडे राबवतात. मीडियासमोर ते लांब आहेत मीडियापासून. हां, सोशल मीडियावर त्यांनी काय सुरू आहे त्यांचं, सोशल मीडिया सेल करतो. पण सकाळी उठलं की ते आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर येणार. ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आधी पहिली गोष्ट विश्वासार्हता राहिलेली नाही लोकांमध्ये. त्यामुळे तुम्ही ज्या मीडियावर बोलता त्याच्याबद्दल लोकांना विश्वासार्हताच नसल्यामुळे लोक त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाही किंवा बघितलं तर गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे तुम्ही जनतेमध्ये विरोधकांनी जायला शिकलं पाहिजे, तरच विरोधी पक्षांना भविष्यात मानाचा मिळू शकतो. आता विरोधी पक्ष विधानसभेतून जसा गुंडाळला गेला आहे तसा इतर ठिकाणाहूनसुद्धा गुंडाळला जाईल आणि मग त्या ठिकाणीसुद्धा विरोधकांना सत्ताधाऱ्यांच्या दारात लाचार बनून उभं राहावं लागेल. मित्रो, ह्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणं या संपूर्ण गोष्टीवर तुमचं मत काय ते मी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.